दोडका म्हटलं की पहिले सगळ्यांची नाकं मुरडतात. पण या पद्धतीने दोडक्याची भाजी तर बनवून पहा. परत परत दोडक्याची भाजी खावीशी वाटेल तुम्हाला. इथे मी 2 दोडके घेतलेले आहेत इथे. तर आता त्याची साल काढून ते व्यवस्थित चिरून घेऊया आपण. याची साल काढून घेतलेली आहे. आता त्याच्या छान फोडी करून घेऊयात आपण. या प्रकारे सगळ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता त्या व्यवस्थित कट करून घेऊयात. अशा प्रकारे कट केला की त्याच्यामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित मसाला भरता येतो. पूर्णपणे कट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून थोडा वेळ तसंच भिजत ठेवूया. तोपर्यंत आपण याचं साहित्य बघून घेऊ. इथं मी एका बाउलमध्ये लसूण, कोथिंबीर आणि खोबरं यांचं मिश्रण घेतलेलं आहे वाटून. त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकूयात आणि थोडासा गरम मसाला टाकून घेऊया. एक चमचा शेंगदाण्याचं कूट घेऊया आपण आणि ते पूर्णपणे एकजीव करूयात. एकजीव झालं की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं वाटण तयार करून घेऊ आपण. वाटण तयार झालं की जे आपण कट केलेलं फोडे आहेत त्याच्यामध्ये आपण हा मसाला भरून घेऊयात. अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये मसाला भरू शकता. कट केलेल्या सगळ्या फोडींमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघू शकता इथे सगळ्या फोडींमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे. आता गॅसवरती एक कढईत आपण तेल गरम करायला ठेवूयात. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेऊ आपण. 2 पळ्या तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये खडा मसाला, कढीपत्ता हे टाकून घेऊयात आणि जे कट केलेल्या फोडी होत्या मसाला भरलेल्या त्या आपण याच्यामध्ये तेलामध्ये मस्त भाजून घेऊया. अशा प्रकारे भाजल्यानंतर त्याचा जो मसाला आहे तो पूर्ण भाजला जातो आणि त्याच्यामधून तेल सुटू लागतं जास्त. वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊयात आणि चवीनुसार मीठ पण टाकून घेऊयात. आणि वरून लाल मिर्च पावडर टाकून घेऊ थोडीशी, म्हणजे तुमच्या भाजीला याने छान तेल सुटतं. तर बघू शकता किती मस्त अशी आपली भाजी आता दिसत आहे. आपण याच्यामध्ये पाणी ओतून घेऊयात थोडंसं. पाणी ओतून घेतल्यानंतर एक 10 मिनटं ह्याला शिजवून घेऊ. 10 मिनटानंतर आपली भाजी अशी छान शिजून तयार आहे. आहा, बघू शकता तुम्ही किती मस्त अशी भाजी दिसत आहे आपली. भाजी शिजून तयार आहे. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये भाजी ठेवू शकता, म्हणजे पाणी ठेवू शकता त्याच्यामध्ये. जर पाहिजे असेल तर फ्राय करू शकता पूर्णपणे. तर या खायला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.